कधी न कळले गूढ तुझे जीवना कधी उमगले गूढ तुझे जीवना. क्षणभंगुर सारे निशब्द आयुष्यमान भव आयुष्यमान भव आयुष्यमान भव. किती दिवस हे सत्य मी लपवून ठेवू शकणार आहे. म्हणूनच मन घट्ट करून आज माझ्या पापाची कबुली देतोय मी तुझ्या समोर. हा गुन्हा मी केलाय हे मला कबूल. माझा अय्यप्पा काय बोलतो मालूम, जी पायरी सोडली ती पुन्हा चढायची नाही. माझा खंडोबा काय म्हणतो माहितीये, काय बेईमानाच्या वाटेला जायचं नाही. ए सुभानराव, कदाचित खरा गुन्हेगार समोर आल्यानंतर त्या स्वतःला सावरतील. हो, पक्ष चालवायला तुमच्या आमच्यासारखी लोक लागतात, तेवढं कळतं श्रेष्ठीना. बाय. अहो वकील महाशय, झोपायचं नाहीये का? रात्र झाली बरीच. चला, गुड नाईट. अरे इतक्यात गुड नाईट? का संध्याताईंनी दिलेल्या ग्रंथांचं पारायण वाचन काही झालं नाही आज? तरी मला वाटलं पहिलंच वाक्य धड कसं बोलाल नाही का माझ्याशी. टोमणा मारायलाच हवा, त्याशिवाय कसं काय होणार. नाही, काय माहितीये का, माझं आजचं वाचन संपलंय आणि जो तिसरा अध्याय राहिला होता ना तो पाठ झालाय. मी झोपता झोपता म्हणणार. बर काय बरं उगा संपलं. ऐक विभा, हा, एक मिनिट. आता काय? झोपण्याआधी मला तुला एक गोष्ट सांगायची. हो, गोष्टी ऐकून झोपणं इतकं वय राहिलंय का आता माझं? विकी बद्दल म्हणतोय मी. तुला कदाचित चेष्टा वाटेल, पण आजकाल विकी सतत माझ्या स्वप्नात येतो. चेष्टा वाटेल कशाला? चेष्टाच करताय तुम्ही माझी. मी सतत विकी विषयी तुमच्याशी बोलत असते ना, म्हणून. बघ विभा, मी तुला खरं तेच सांगतोय. आश्चर्य आहे मग. मला असं वाटत होतं की तुमच्या स्वप्नात आतापर्यंत फक्त तडीपार गुंड, मोठे मोठे गुन्हेगार यांनाच प्रवेश असेल. का? विकी येतो. एक बाप वडील म्हणून तो माझ्या स्वप्नात येऊ शकत नाही का? त्याने फक्त तुझ्या स्वप्नात यायचं? सॉरी. काय म्हणाला? हेच बोलत होता नेहमी सारखंच, आणि नंतर हेही म्हणाला की तो परत येणार आहे म्हणून. विकी सारखं मी परत येणार म्हणतोय, याचा नेमका अर्थ काय आहे हो? विभा, तुला माहितीच आहे की सेवा प्रेग्नंट आहे. म्हणजे हे बघ, सेवा विकीची प्रेयसी होती, त्यामुळे तिच्या पोटात वाढणारा गर्भ म्हणजे. तुम्ही उगाच वाटेल ते तर्क काढू नका. हे बघ, मी तर्क काढत नाहीये. दिस इज अ फॅक्ट. ही वस्तुस्थिती आहे विभा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की येणारं ते नवीन बाळ म्हणजे आपला विकी असेल?
यातून दुसरा कुठला अर्थ निघताना तरी मला दिसत नाही. तसं असेल तर मग मला सेवाशी बोलावं लागेल. तेवढं केलंस तरी खरंच पुरेसं आहे माझ्यासाठी. गुड नाईट. मॅडम अहो तुमचा मोबाईल कुठं आहे? बंद करून ठेवलाय. माहितीये ना, जास्त वेळ मी घरातच असते, मग फोन कशाला चालू ठेवायचा? अहो पण कुणाचा तरी फोन आला म्हणजे आला तर आला, मला काय फरक पडतोय? तरीच मगाशी ॲडव्होकेट देशमुख मला म्हणाले की तुमचा फोन स्विच ऑफ आहे. मगाशी त्यांचा फोन आला होता. काय म्हणाले? आमच्या सेवाबाईंना कंटाळले. विनाकारण कोणी फोन करत नाही. आमची सेवा जड झाली असेल म्हणून फोन केला असेल, दुसरं काय? नाही मॅडम, तसं काय बी नाही. उलट सेवाताईंचं तिथं समज बेस्ट चाललंय तेच सांगायला फोन केला होता. असं म्हणजे अखेरीतच झालंय म्हणायचं. काय हो, आमची सेवा बिघडली की देशमुख मंडळी सुधारली? हा, समधे सुधारले. येणाऱ्या बाळामुळं समधे सुधारतायत. म्हणजे मॅडम तुम्ही आजी होणार आहे. आजी म्हणजे सेवाने आपलं म्हणणं खरं केलं तर? जाऊ दे ना मॅडम, जे होणार ते होणार. तुम्ही कशापायी नाराज होताय? त्यापेक्षा मी एक सुचवू. बोला. आपण सेवाताईला जाऊन भेटायचं. काय? आज साहेबराव असते तर ते कसे वागले असते? साहेबरावांची गोष्टच वेगळी होती. साहेबरावांचं मन म्हणजे महासागरासारखं होतं. त्यांच्या पुढे आमचं मन म्हणजे विहीर, तीही कोरडी. राजकारणात राहून आम्ही तर पार कोरडे पडलो. सुभानराव, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. साहेबरावांसारखा मनाचा मोठेपणा मी पण दाखवायला हवं. दाखवा, मी तुम्हाला मदत करेन. म्हणजे मदत म्हणजे आपण सेवाताईंच्या घरी जायचं, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायची. तिला ते आवडेल? कशी वागेल ती? मनाचा मोठेपणा दाखवेल? मम्मा मी आत येऊ? काही काम आहे? काम म्हणजे नाही, मला वेळ नाही. हे घरात नाहीये आणि संजय बाहेर गेलाय. काम तुमच्याकडेच होतं, पण वेळ नसेल तर ठीक आहे, मी नंतर येईन. नाही, थांब. उगाच आजचं मरण उद्यावर ढकलण्यात काहीच अर्थ नाही. ये आत ये. बस. बोला, काय काम आहे? वरदा बोललीच असेल. तुझं काय काम आहे ते सांग. आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं. मुळात तू असा विचार करशील असं वाटलं नव्हतं मला. हे म्हणजे आमचा विकी गेला तेव्हा तू माझ्यासाठी, आमच्या घरासाठी बरंच काही केलं. आभारी आहे मी त्याच्यासाठी. पण त्यामागे तुझा इतका स्वार्थी येतो होता हे मला ठाऊक नव्हतं. माणूस म्हटल्यावर स्वार्थ हा आलाच. आत्ताही बघ ना, किती स्वार्थीपणे तू फक्त स्वतःचा विचार करतोय. तुझ्या बहिणीचं काय? तिची जबाबदारी कोण घेणार आहे रे बाबा? जाऊ दे. मला वाटतं तू स्वतःच्या लग्नापेक्षा तिचं जर काही बघितलंस तर जास्त बरं होईल. नाही?
आणि तसंही माझी मुलगी ह्या बंगल्यातून उठून तुझ्या त्या खुराडात राहायला येईल असं वाटत नाही मला. प्लीज. आणखीन काही बोलायचंय? शंकर काका, पाहुणे आलेत आपल्याकडे. बघा काही चहा वगैरे हवा असेल तर त्यांना. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलं घराणं नको अशी भूमिका घेतलेली आहे तिने. आलं लक्षात. आणि आता यावर पुन्हा एकदा तुमच्या घरामध्ये 2 तट. अरे पण घरामध्ये ही तटबंदी कशाला असं मला म्हणायचंय. तू सांग ना, आता शैलेश मध्ये काय वाईट आहे? उलट विकी गेल्यानंतर त्या अवस्थेमध्ये शैलेशनेच विभाची खूप मदत केली होती, तरी सुद्धा विभा. काय असतं माहितीये का की हे जरी सगळं असलं ना, किती अशा गोष्टी असून दे, पण एकदा जावई म्हटलं की सगळा घोटाळा होतो. जावयाच्या बाबतीमध्ये बायकांच्या वेगळ्याच अशा अपेक्षा असतात नेहमी. बरोबर आहे. अरे अरे पण म्हणून आपण आपल्या अपेक्षा मुलांवर कशासाठी लादायच्या? आता आता वरदाचं प्रेम हा फॅक्टर महत्वाचा आहे की हिची इच्छा महत्वाची आहे? तुला सांगतो, मला खरंच काहीही सुचत नाही. घरी आलो की लगेच आर्ग्युमेंट चालू होतं. आर्ग्युमेंट्स कोणाची? विभाजी. बरोबर आहे, होणारच. आता तू वकील म्हटल्यावरती ती वकीलीन बाई नाही का झाली, मग आर्ग्युमेंट्स होणारच. आणि ती नाही वादावादी करणार तर दुसरं कोण करणार सांग ना मला. इथे माझे प्रॉब्लेम्स काय चाललेत आणि तू असं. 1 मिनिट. मग मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे? मी विभाशी बोलू? हा बोलतो, नाहीतर आयुष्यभर तेच करत आलोय मी. नवरा बायकोचं भांडण आपलं मिटवायचं तुमचं. पण नाही, याच्या पुढे आता फुकटामध्ये मी काम करणार नाही. मजबूत फी घेणार आहे, लक्षात ठेव. फी घेणार. पाहिजे तेवढी फी देतो, पण तिच्याशी बोल प्लीज. फी देणार? हो य. मग नाही फीस काढणार मी आहे. सेवाच्या बाबतीत माझं वागणं चुकतंय हे मला जाणवत आहे, पण मला कळत नाहीये असंच ना. सेवाच्या बाबतीत तुझं मन पूर्वग्रह दूषित झालेलं आहे. तुझ्या मुलाच्या आयुष्यात आलेल्या या मुलीमुळेच तुझा मुलगा गेला. तिचा पायगुण वाईट आहे असंच तुला म्हणायचंय? हो, सेवामुळे विकी गेला हे माझं मत अगदी ठाम आहे. हा तुझ्या मनाचा निग्रह पक्का असेल तर तो काढून टाक असं मी तुला म्हणणार नाही. पण तुझ्या विकीचं तिच्यावर प्रेम होतं हे तर खरं नाही. मग त्याची निवड चुकेल असं तुला वाटतंय? नाही, विकीला माणसांची खूप चांगली पारख होती. एक वेळ आजूबाजूची माणसं ओळखण्यात त्याचे डॅड चुकतील, पण विकी. मग झालं तर तू या सगळ्या प्रकाराकडे तिराईत नजरेने बघ. एक अनोळखी मुलगी, तिला घरातून हाकलून दिलंय. ती गरोदर आहे आणि तुझ्या दारातून उभी राहिली तर तू काय करशील? मी मदत करेन तिला आधार देईन. झालं तर मग. पण अगं, एक नवा जीव, त्यातनं विकीचा अंश, त्याला या जगात येऊ दे. आपण त्याचं आनंदाने स्वागत करूयात. आपण? हो, मीही असेन तुझ्या बरोबर. माझ्या बाबतीत तर आता ती शक्यताच नाही. निदान तुझ्या बरोबर तरी त्या आनंदात सहभागी होऊ दे. सॉलिड स्टाईल वगैरे मारतोयस तू आज? काय करणार, फॅशन डिझायनरच्या प्रेमात पडल्यावर अप टू डेट राहायलाच हवं नाही का? वो तो है. पण बाय द वे, तू स्वतःला सलमान वगैरे समजतोयस की काय? सलमान म्हणजे बाप रे. ए प्लीज. काय
त्यासाठी बिल्ड असावी लागते. पण तू समजायला काय हरकत नाही सलमान मला. शट अप. मी आणि तुला सलमान समजणार? इम्पॉसिबल. इम्पॉसिबल. बरं ठीक आहे, मी आपला शैलेशच बरा. दॅट्स बेटर. ए बरं जाऊ दे, तू मला असं नेहमी घाईघाईत का बोलवतोस? काय काम आहे? काही नाही, जस्ट सॉरी म्हणायचं. झालं गेलं सगळं विसरून जा.